बातमीत सत्यता हीच आमची ओळख। फागणे गावात शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा भव्य सत्कार। सुदीप फाउंडेशन व उत्तर महाराष्ट्र युवा फाउंडेशनच्या वतीने शिक्षकांचा सन्मान व सत्कार। शिक्षक दिनानिमित्त धुळे तालुक्यातील फागणे गावात सुदीप फाउंडेशन व उत्तर महाराष्ट्र युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांचा भव्य सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास गावातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच ग्रामपंचायत सरपंच सदस्य व संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। यावेळी प्रभाकर शेळके, शांताराम वानखेडे, गोपीचंद सूर्यवंशी, शांताराम सूर्यवंशी, दगडू कापडणीस, सुभाष देसले, श्रीराम जाधव, शिवाजी अहिरे, चंद्रकांत जाधव, शरद सूर्यवंशी, एनडी सूर्यवंशी, कोठावदे सर, प्रमोद चौधरी, प्रशांत बडगुजर, अमोल नंदावळकर, दीपक वाघ, सागर पाटील, बटू सूर्यवंशी, गुलाब वाघ यांच्यासह इतर सर्व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी शिक्षकांचं योगदान अधोरेखित करत शिक्षक हे समाज घडविणारे शिल्पकार असून त्यांच्यामुळेच भावी पिढी योग्य मार्गावर जाते असं प्रतिपादन केले। कार्यक्रमाचं आयोजन उत्तमरित्या पार पाडल्याबद्दल सर्व शिक्षकांनी समाधान व्यक्त केले। आयोजकांचं आभार मानत कौतुकही केले। उपसंपादक अशोक गिरासे। फागणे गावामध्ये शिक्षकांच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुदीप फाउंडेशन आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे युवक मंडळ यांनी अतिशय उत्तम तऱ्हेचा असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। मित्रहो, शिक्षक हा देणारा असतो, देणाऱ्याचे हात हे अतिशय उंच प्रतीचे आणि ते दानाचे असतात, ही भावना व्यक्त करून सुदीप फाउंडेशनने आज जो दिवा लावलेला आहे, या दिव्याच्या प्रकाशामध्ये या फागण्या गावाची ही शेती, माती, इथले सगळे भाऊबंद, इथली सगळी जी माणसं आहेत यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुदीप फाउंडेशनने लावलेला दिवा। कारण ज्योत से ज्योत जलाते चलो और प्यारे की गंगा बहाते चलो, यासाठी सुदीप फाउंडेशनने उचललेलं पाऊल आणि युवकांनी दिलेली साथ याच्यामधूनच पुढचे कार्यक्रम आयोजित होतील। या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतचे युवा सदस्य असले किंवा एक प्रतिनिधी असलेले बुराबा यांनी देखील अशी भावना व्यक्त केली की यापुढे सगळे जे कार्यक्रम होतील तर गावातल्या प्रत्येक माणसाला जवळ बोलवून त्याचे विचार आणि आचार व्यक्त करून हा कार्यक्रम पुढे सुरू राहील। म्हणून सुदीप फाउंडेशनला यावेळी या प्रसंगी मी लक्षाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि हे कार्य सातत्याने युवकांच्या मदतीने, युवकांच्या सहकार्याने आणि युवकांचाच पुढाकार पुढे असावा। कारण युवकांपुढे फार मोठ्या जबाबदाऱ्या आहेत। कोणत्या वाटेवर युवक चाललेला आहे त्याला थांबवणं, त्याला मागे फिरवणं आणि त्याला पुन्हा वाटेवरती आणून देणं, हे काम सुदीप फाउंडेशन करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या पुढच्या कार्यक्रमाला त्यांना पुन्हा शुभेच्छा देतो। हे काम असंच चालू राहावं अखंडितपणे, या शुभेच्छा आणि या सदिच्छा व्यक्त करतो। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।